नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे। ते नमस्कारुनी आता। स्वधर्ममपि चाव्यक्ष न विकंपितुमर्हसि। धर्म्याद्युद्धात् श्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते। तू अजूनी कान विचारिशी काय हे चिंतिताहासी। स्वधर्म तो विसरलासी तरावे जेणे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। या दुसऱ्या अध्यायाचा विचार सांगत असताना ज्ञानोबाराय पुढे 18व्या अध्यायामध्ये असं म्हणतात, ज्ञानप्रधान मोक्षदानी स्वतंत्र। ज्ञानप्रधान हे शास्त्र ए तुलाले दुजी सूत्र उभारिले। अर्थात जीवाला किंवा मुमुक्षुला मोक्षदान देण्यासाठी स्वतंत्र ज्ञानप्रधान असणारं हे शास्त्र आहे, असं दुसऱ्या अध्यायाचं सूत्र उभारणी या अध्यायामध्ये भगवंताने केलेली आहे। आणि मग जो मोक्ष प्राप्त होतो तो कर्माने प्राप्त होतो का ज्ञानाने प्राप्त होतो, या बाबतीमध्ये विचार केल्यानंतर उपनिषदाचं प्रमाण आहे ऋते ज्ञानान्न मुक्तीही। ज्ञानाशिवाय कोणत्याही उपायाने मोक्ष प्राप्त होत नाही, कारण जो बंध अज्ञानजन्य असतो तो आत्मज्ञानाशिवाय कोणत्याही उपायाने निवृत्त होणं शक्य नाही। आपण उदाहरण कायमचं पाहत असतो, जर आपल्याला रज्जूच्या अज्ञानाने सर्प प्रतीत आला असेल तर जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होतं। त्या ज्ञानापासून आपण इतर कोणतेही उपाय केले तर त्या उपायाने त्या सर्पाची निवृत्ती होऊ शकत नाही, कारण तो भ्रमजन्य किंवा अज्ञानजन्य आहे। मग आपण मंत्राचा उच्चार केला उपयोग होणार नाही, वाद्यांचा गजर केला कोणताही लाभ होणार नाही। जे ज्याच्या ज्ञानाने भासतं ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होतं। आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे 15व्या अध्यायामध्ये ओवी आहे, आपुलिया अज्ञानासाठी नवता खावला किरीटी, तरी आत्मज्ञानाच्या लोटी खंडी निघा। आपल्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे नसलेला प्रपंच बलवान झाला म्हणजे प्रतीतीला आला। आता आत्मज्ञानावाचून कोणत्याही उपायाने त्याची निवृत्ती होणे शक्य नाही। बंध निवृत्त झाला की त्याला मोक्ष अवस्था असं म्हणतात, आणि तो आत्मस्वरूपाच्या ज्ञानानेच प्राप्त होतो। म्हणून पहिल्यांदा भगवंताने दुसऱ्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकापासून 33व्या श्लोकापर्यंत उच्च आणि सर्वात महत्त्वाचं अपूर्व अलौकिक अशा आत्मज्ञानाचा उपदेश अर्जुनाला केलेला आहे। कारण शरणागती पत्करल्यानंतर भक्तराज अर्जुनाने देवाच्या समोर आत्मनिवेदन केलं, कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेताः यत् श्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधि मां त्वां प्रपन्नम। मी तुम्हाला शरण आलो आहे, त्यामुळे आपण निश्चित कल्याणकारक जे असेल त्याचा मला उपदेश करावा। भगवंतांनी मनाशी विचार केला की दुसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकामध्ये आणि तिसऱ्या श्लोकामध्ये अर्जुनाला आपण नीतीच्या संबंधाने उपदेश करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा म्हणावा तसा काही लाभ झाला नाही। मग देवाने आपल्या मनाशी विचार केला, हा उमजे आता कवने परी कैसेने धीर स्वीकारी जैसा ग्रहा ते पंचाक्षरी अनुमानिका। एखादा मांत्रिक समोरच्या व्यक्तीच्या अंगात कोणत्या भूताचा संचार झालेला आहे त्याचा अनुमान करतो, किंवा एखादा जाणकार असणारा वैद्य रुग्ण व्यक्तीच्या अंगामध्ये शरीरात संचार केलेला रोग तो कोणत्या औषधीने निवारण होईल याचा विचार करतो। तसं भगवंताने विचार केला, जया परी पार्थ भ्रांती सांडी ते कारण मने धरिले। ज्यामुळे अर्जुनाचा भ्रम निवृत्त होईल ते कारण देवानी मनाशी विचार केला। आणि मग भ्रमाचे प्रकार 2 आहेत। भ्रम शब्दाचा एक अर्थ तो मोह किंवा ज्याला आपण अविवेक असं म्हणतो, त्याचे प्रकार 2 आहे। एक आहे साधारण मोह आणि दुसरा आहे असाधारण मोह। याचा अर्थ काय होतो, सर्वांच्या ठिकाणी जो मोह अनुभवाला येतो त्याला साधारण मोह असं म्हणतात,
एका विशिष्ट व्यक्तीच्याच ठिकाणी जो अनुभवाला येतो त्याला असाधारण मोह असं म्हणतात। साधारण मोह कोणता आहे? प्रत्येक व्यक्तीला जर आपण विचारलो तो कोण आहे, म्हणजे समजा आचार्याने आपल्याला विचारलं कस्त्वं शिशो कस्य कुतोषि गंता, जसं हस्तामलकांना प्रश्न विचारला तसं आपल्याला एखाद्या व्यक्तीने विचारलं तुम्ही कोण आहात, तर आपण आपला परिचय देत असताना अमुक नावाचा व्यक्ती आहे, मग कोणी नावाच्या मागं पदव्या लावतं तर कोणी नावाच्या नंतर कंसामध्ये पदव्या लावतं, आपण परिचय करून देतो की नाही? हा आपला परिचय यथार्थ परिचय नाही। तोच परिचय आपण संतांना विचारलं तर मी वासुदेव तत्वता, हा त्यांचा यथार्थ परिचय आहे। आणि जगताचा परिचय वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभः, हा सामान्य व्यक्तीला स्वतःचा परिचय नाही, अर्थात स्वतःची ओळख नाही। आणि म्हणून सर्वांच्या ठिकाणी आत्मस्वरूपाचं अज्ञान अनुभवाला येतं। याचा अर्थ हा सर्वांच्या ठिकाणी अनुभवाला येणारा साधारण मोह आहे। आणि त्या मोहाची निवृत्ती करायची असेल तर आपलं स्वरूप तीन देहापेक्षा वेगळं, स्थूल सूक्ष्म आणि कारण या देहापेक्षा आपण वेगळे आहोत, किंवा यालाच दुसऱ्या परिभाषेमध्ये अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोशापासून, पंचकोशापासून आपलं स्वरूप वेगळं आहे हे सांगावं लागतं। आणि मग तू कसा आहे? अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे, असा भगवंताने विवेक विचार केला। ना सुतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः, उभयोरपि दृष्टान्तस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः, तैसे विचारिता निरसले ते प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अंशी, सारासार विचारिता भ्रांती ते पाही असारता, सार ते स्वभावता नित्य जाणे, असा भगवंताने जो विवेकाचा परामर्श अर्जुनाच्या समोर ठेवलेला आहे तो साधारण मोह निवृत्त करण्यासाठी आवश्यक आहे। त्याचा विचार 11व्या श्लोकापासून तर 30व्या श्लोकापर्यंत भगवंताने सूत्र रूपाने केलेला आहे। आणि दुसरा एक मोह आहे ज्याला असाधारण मोह असं म्हणतात, तो फक्त भक्तराज अर्जुनाच्याच ठिकाणी आहे। साधारण आपल्याही ठिकाणी आहे, सर्वांच्या ठिकाणी आहे, पण असाधारण म्हणजे त्या त्या व्यक्तीच्याच ठिकाणी अनुभवाला येणारा। अर्जुनाच्या ठिकाणी कोणता मोह आहे? क्षत्रियाच्या वाट्याला युद्ध नावाचं कर्म येतं, तो त्याचा स्वधर्म आहे। स्वधर्माच्या ठिकाणी बुद्धी कोणती झाली? अधर्माची। हा माझा स्वधर्म आहे, पण मला आता असं वाटतं हिंसा घडते म्हणून हा अधर्म आहे, किंवा स्वधर्माच्या माध्यमातून इष्टगती प्राप्त होते। पण भक्तराज अर्जुनाचं म्हणणं आहे नाही, नरके नियतम वासो भवती, नरकामध्ये आपल्याला राहावं लागतं किंवा आपलं पतन होतं। असं आपल्या धर्माच्या ठिकाणी जेव्हा अधर्म बुद्धी होते किंवा पाप बुद्धी तयार होते त्यालाच असाधारण मोह असं म्हणतात। आणि तो निवृत्त करायचा आहे म्हणून भगवान परमात्मा आता पुढे 31व्या श्लोकापासून त्याही विचाराचा प्रारंभ करतात। ही झाली एक प्रकारची संगती। दुसरी आणखीन या अध्यायामध्ये एक संगती अशी आहे, मोक्ष प्राप्त करण्याचे अधिकारी जगामध्ये दोन आहे किंवा मार्ग दोन प्रकारचे आहे। त्या मार्गाचं कथन पुढे 3ऱ्या अध्यायामध्ये होणार आहे। लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ, ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां। एक मार्ग आहे विहंगम मार्ग, दुसरा मार्ग आहे पिपीलिका मार्ग। कर्मयोगाचा मार्ग हा पिपीलिका मार्ग आणि ज्ञानाचा मार्ग हा विहंगम मताचा मार्ग आहे। सांख्य सद्य मोक्षाते आकळीती हा ज्ञान मार्ग। ओळखी झाली की लगेचच्या लगेच त्यांना मोक्ष प्राप्त होतो, पण सर्वजण ज्ञानाचे अधिकारी नसतात। त्या साधक संजीवनीमध्ये या श्लोकावर चिंतन करत असताना एक फार महत्त्वाचं वाक्य आले बघा। एक मार्ग आहे जाणण्याचा आणि एक मार्ग आहे करण्याचा। करण्याचा जो मार्ग आहे तो कर्म मार्ग आहे आणि जाणणं हा ज्ञान मार्ग आहे। पण सगळे काही जाणण्याचे अधिकारी नसतात। दृश्यते तो ग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः, अत्यंत सूक्ष्म आणि एकाग्र बुद्धी असेल तरच ते परमात्मा स्वरूपाला जाणू शकतात। जे जाणतात ते 11व्या श्लोकापासून
30व्या श्लोकापर्यंतचे अधिकारी आहे. आणि सर्वसाधारण विचार केला तर बाकीचे सगळे मानव मात्र कर्माचे अधिकारी आहे. मग कर्म अधिकार पाहिला तर कर्मानेही आत्मस्वरूपाची प्राप्ती करता येते, पण त्यामध्ये मध्यंतरी परंपराच मानावी लागते. निष्काम कर्म करा, अंतकरण शुद्धी, ईश्वराचा प्रसाद, श्रीगुरूंची आपल्याला भेट, त्यांनी केलेला उपदेश आणि उपदेशातून झालेलं ज्ञान, यानंतर मोक्षप्राप्ती, असं मध्यंतरी परंपरा मानावी लागते. तो आहे कर्माचा मार्ग. आणि भगवान परमात्मा आता कर्मसंबंधाने जरी विचार केला अर्जुना, तरी तुला शोक करण्याचं काही कारण नाही. आत्मस्वरूपाने विचार केला तर आत्मा कधी जन्मालाच येत नाही, शोक करण्याचं कारण काय आहे. देह संबंधाने विचार केला तर अंतवंतई मे देहा, त्याचाही शोक करण्याचं कारण नाही. प्राणीमात्रांच्या विषयी विचार केला तर अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनान्यव तत्र का परिदेवना. कोणत्याही प्रसंगाने शोक करायला जागा नाही. जन्माचाही नाही, मृत्यूचाही नाही. अपरिहार्य गोष्ट आहे जी आपण कधी टाळूच शकत नाही. त्या बाबतीमध्ये शोक करायला जागा काय अर्जुना. भगवंतांनी शोकाचं निवारण करण्यासाठी एवढी सगळी उपाय प्रतिपादन केले. अर्जुन ऐसा हा जाणावा, सकळात्मक देखावा, मग सहजे शोक आघवा हरेल तुझा. आत्मस्वरूपाला आत्मत्वाने जाणावं आणि सकळात्मक म्हणजे ब्रह्मभावानेही जाणून घ्यावं, म्हणजे कोणत्याही प्रकारचा शोक राहत नाही. असं एकंदरीत 30व्या श्लोकापर्यंत भगवंताने दिव्य आत्मज्ञानाचा उपदेश केला. आणि यानंतर कर्मसंबंधाने जरी विचार केला तरी अर्जुना तुला शोक करायला जागा नाही, असा विचार परमात्मा पुढे या 31व्या श्लोकापासून सांगणार आहे. स्वधर्मम अपि च आवेक्ष न विकंपितुम अर्हसि धर्म्याद्धि युद्धात् श्रेयः अन्यत क्षत्रियस्य न विद्यते. पदच्छेद केला, अन्वय असा आहे च म्हणजे आणि. मागे आत्मज्ञानाचा उपदेश केला, त्याचा विचार केला तरी शोक करायला जागा नाही. एवढंच नाही, आणि म्हणजे आणखीन असं आहे स्वधर्मम, स्वतःच्या वाट्याला आलेलं कर्म, त्याला स्वधर्म असं म्हणतात. आपण कोण आहे यावर आपला धर्म अवलंबून असतो. बरं, म्हणजे आपण जर विद्यार्थी असेल तर मग विद्यार्थ्याचा धर्म कोणता आहे? ब्रह्मचर्य धर्म गोकावी अक्षरे. आपण कोण आहे यावर आपला स्वधर्म निश्चित होत असतो. जर आपण क्षत्रिय असाल तर युद्ध करणं हाच आपला स्वधर्म आहे. तिथं असं म्हणायचं नाही भिक्षा मागता बली, ते भिक्षा मागणं हा साधकाचा स्वधर्म आहे. मग जो आपल्या वाट्याला धर्म आला तो जरी कठीण असेल तरी अनुष्ठान मात्र त्याचंच करावं. कठीण असेल तर ज्ञानोबाने उदाहरण फार गोड दिलं आहे. जर आपला रोग झाला असेल आणि कडुलिंब घेतल्या वाचून जाणार नसेल तर त्याने असं म्हणू नये मला थोडासा गुळाचा खडा देता का. तिथं त्याने कडुलिंबच खाल्ला पाहिजे, कारण दुसरा त्याला पर्याय नाही. तसं क्षत्रियाच्या वाट्याला युद्ध नावाचं कर्म आलं म्हणून त्याने युद्धच करावं, त्याने पलायन करू नये. युद्धे चाप्य अपलायनम हा त्याचा स्वधर्म सांगितला आहे. म्हणून अर्जुना सोहो धर्म हा स्वतःचा असणारा धर्म अवेक्ष, त्याचा जर आपण विचार केला अवलोकन केलं तरी पण विकंपितुम अर्हसि न, तुला विकंपित होणं, चंचल होणं किंवा पलायन करणं योग्य नाही, किंवा व्याकुळ होणं हेही सुद्धा योग्य नाही. क्षत्रियाचा युद्ध नावाचा धर्म फार कठीण आहे आणि कर्तव्य हे कठीणच असतं. बरं, कर्तव्यामध्ये कोणत्याही प्रकारचं चांचल्य लागत नाही, चालतच नाही. खरं तर चंचल माणसं कुठं चालत नाही. ते योगातही चालत नाही, निष्काम कर्मातही नाही, कीर्तनात नाही, प्रवचनात नाही. मग ज्ञानामध्ये कशा काय चालतील? चंचल मनुष्य हा कशाचा अधिकारी नसतो. चंचल माणसं व्याकुळ फार असतात आणि व्याकुळ माणसाचं मन एक क्षण जागेवर राहत नाही. का चित्त जैसे व्याकुळा माणूसाचे, त्याच्याशी तळमळ होते. व्याकुळ माणसाला जर असं कीर्तन उशिरा संपाचा अंदाज दिसला, बापरे बाप, ते मनातून किती शाप देत असेल काय माहिती, तो त्याचा अधिकारी होऊ शकत नाही. विकंपित होणं युद्धामध्ये अजिबात योग्य नाही. कारण का? ही नाम कारण
क्षत्रियस्य, जो क्षत्रिय पुरुष आहे त्या क्षत्रिय पुरुषाला धर्म्यात युद्धात श्रेयः अन्य न विद्यते, त्याच्या वाट्याला आलेलं धर्मयुद्ध, अधर्माचं युद्ध नाही, ज्याला शास्त्राने एक मर्यादा ठरवून दिलेली आहे. युद्धाचे काही नियम असतात आणि त्या नियमाचं परिपालन करून जो युद्धाचं अनुसरण करतो त्याला धर्मयुद्ध असं म्हणतात. आणि धर्मयुद्धा वाचून क्षत्रियस्य, क्षत्रियाचं श्रेय म्हणजे कल्याण दुसरं कशानेही होत नाही, न विद्यते. कारण भक्तराज अर्जुनाने पाठीमागे विचारलं देवाला, यत् श्रेयस्याम निश्चितम ब्रूहि तन्मे, जे मला निश्चित कल्याणकारक असेल ते आपण सांगावं. मग कल्याणाचे मार्ग दोन आहे. जर आपण आत्मज्ञानाचा विचार केला तर स्वस्वरूपाला जाणणं हे श्रेय आहे, आणि कर्म मार्गाने विचार केला तर युद्ध करणं हेच क्षत्रियाला श्रेय आहे, दुसरा कोणताही पर्याय नाही. नाहीतर भक्तराज अर्जुनाचं म्हणणं होतं, ना तरी देश त्यागे जाईचे, कागिरी कंदर सेविजे, परिशस्त्र आता न धरीजे यावरी. देवा, मला या देशाचा त्याग करून गिरिकंदरामध्ये जावं वाटतं, आणि तिथं जाऊन भिक्षा मागता भली. भगवान म्हणतात भिक्षा मागणं, गिरिकंदरात जाणं, देशाचा त्याग करणं हे क्षत्रियाला शोभत नाही. क्षत्रियाने उलट ओसिना घाईसून जावे, पुढे येणारच आहे उरी. शत्रूला पाठ न दाखवता त्याचे असणारे प्रहार छातीवर झेलावे, यातच क्षत्रियाचं कल्याण सामावलेलं आहे. म्हणून ज्याच्या वाट्याला जे कर्म आलं ना, ते कर्म कठीण जरी असेल तर त्याने तेच कर्म केलं पाहिजे. विद्यार्थ्याने असं म्हणू नये व आपल्या वाट्याला तर आता पारायण करायचं, अक्षरं घोकायची, त्यापेक्षा आपण एखादं प्रवचन बसू, त्याने अभ्यासच केला पाहिजे. ब्रह्मचर्य धर्म घोकावे अक्षरे. आणि जर तो अभ्यास न करता मधला मार्ग काढत असेल तर समजून घ्यावं त्याने अभ्यासापासून पलायन केलं. हा त्याचा धर्म होऊ शकतच नाही. विद्यार्थ्याने जोपर्यंत आपलं विद्यार्जनाचं वय आहे तोपर्यंत त्याने अभ्यासच करावा. कुठपर्यंत? अजरामरवत, मरेपर्यंत आपण विद्यार्थी दशा कधीच मरू देऊ नये, हे खरं विद्यार्थ्याचं लक्षण असतं. कायमचा अभ्यास करत राहावा. नाही या जन्मात तर पुढच्या जन्मात काम येईल, वाया जात नसतो की नाही. त्या पंचदशीमध्ये असं म्हटलंय, काव म्हणे, जर आम्ही ज्ञानाचा अभ्यास केला आणि अंतिम काळामध्ये जर आम्हाला हे आठवलं नाही तर पंचदशीकाराने उत्तर दिलंय, अजिबात तशी शंका घेऊ नका. आपण दररोज अभ्यास करतो, दिने दिने हे स्वप्न सुषुप्तीचा अनुभव घेतो की नाही. स्वप्न आपल्याला पडलं आणि गाढ झोप लागली तरी पण काल केलेला अभ्यास बरोबर आज आपल्याला आठवतो. तसं आगामी जन्मामध्ये सुद्धा या जीवनामध्ये केलेला अभ्यास कामी येतो. म्हणून अभ्यासामध्ये प्रमाद कधीच करू नये. म्हणून तर उपनिषदाचं प्रमाण आहे, स्वाध्यायन मा प्रमदितव्यः. स्वाध्यायामध्ये कधीच प्रमाद करू नये. जो आपल्या वाट्याला धर्म आला, क्षत्रियाच्या वाट्याला युद्ध नावाचा धर्म आहे, विद्यार्थ्याच्या वाट्याला विद्यार्जन करणं हा धर्म आहे. एखादा शेतकरी असेल तर चांगल्या प्रकारे शेती करणं हा स्वधर्म आहे. शिक्षक असेल तर विद्यार्थ्याला शाळेतच चांगलं शिकवणं हा त्यांचा स्वधर्म आहे. नाहीतर मग शाळेत नाही, आपल्या खाजगी क्लासमध्ये या, हा धर्म होणारच नाही. त्यांच्या वाट्याला जे कर्म आलं त्याच कर्माचं त्यांनी परिपालन करावं, पलायन करू नये. आणि जो व्यक्ती आपल्या कर्मापासून पलायन करत असेल त्याला अंतकर्माची शुद्धी कधीच प्राप्त होणार नाही. म्हणून जर आपण सरकारी अधिकारी असाल तर सरकारी अधिकाऱ्यांनी प्रजेचं काम लवकरात लवकर करावं, हा त्यांचा स्वधर्म आहे. नाहीतर मग प्रतिष्ठित लोकांचे कामं करायचे आणि गरिबाला 6 महिने थांबवा लावायचं, हा त्यांचा स्वधर्म होऊ शकत नाही. ज्याच्या वाट्याला जे कर्म आलं ते त्यानेच परिपालन करावं. या ठिकाणी भक्तराज अर्जुन क्षत्रिय म्हणून रणांगणावर उभे ठाकलेले आहेत. क्षत्रियाच्या संबंधाने विचार केला तर धर्मयुद्ध हेच त्यांच्याकरता अनिवार्य कर्तव्य कर्म आहे. जर युद्धाचा प्रसंग नसता तर मग भगवंतांनी युद्ध नसतं सांगितलं, दुसरं कर्म सांगितलं असतं. मग आपण उपलक्षणाने काय करायचं? अर्जुनची क्षत्रिय आहे तर त्यांच्याकरता युद्ध, आणि आपण विद्यार्थी असाल तर अभ्यास.
हे आपलं कर्म आहे. अशी प्रत्येकाची अधिकार भावना बदलली तर कर्माचाही भाव बदलू शकतो. यावर ज्ञानोबा स्पष्टीकरण सांगतात. मग क्षत्रियाला युद्धच करावं का? हो, का करावं त्याचं कारण असं आहे, युद्ध जर केलं तर क्षत्रियाला पृथ्वीचा जय संपादन करता येतो, प्रजेचं रक्षण करता येतं आणि साधू पुरुषांची सेवा करता येते. म्हणून त्याला पृथ्वीचा जय संपादन करणं हेच त्याच्याकरता धर्मयुद्ध, आणि ते त्याने टाळूच नाही. प्रजारक्षण त्यासाठी होत असतं, शस्त्र कायम त्याचं तयार असावं. हेच अर्जुना तुला श्रेय आहे. तुझ्या मनाला जे वाटतं ना ते श्रेय नाही. तुला वाटतं भिक्षा मागता बरी, भगवंताने सांगितलं नाही नाही, भिक्षा मागणं तुला नाही श्रेय, तुला मात्र युद्धच करावं लागेल. काही लोक असं म्हणतात की भगवंताने भक्तराज अर्जुनाला युद्धाचा उपदेश करून हिंसेचा मार्ग सांगितला. हिंसेचा मार्ग नाहीये, युद्धामध्ये हिंसा घडते, क्षत्रियाला क्षम्य आहे. जर आपल्या भारत देशाचं रक्षण करणारे सैनिक अतिरेकी आपल्यात प्रवेश करत आहे आणि तिथं जाऊन ते म्हणले अहिंसा परमो धर्म, अरे मग सगळा देश जाईल की ताब्यात दुसऱ्यांच्या. तिथं त्याने युद्ध करावं आणि तिथं त्याला हिंसेचा पाप किंवा दोष अजिबात लागत नाही. म्हणून भगवंताने हिंसा नाही सांगितली, युद्ध नावाचं स्वधर्म प्रतिपादन केलं आहे. त्यामध्ये हिंसा आपोआपच घडणार आहे, त्यामध्ये दोष लागत नाही. शेतकरी समजा पिकाचं रक्षण करतोय आणि त्याने गाजर गवत वाढून दिलं, नाही म्हणे या गवताचं उच्चाटन मी करणार नाही, अहिंसा परमो धर्म हा, अरे मग पीक येणार नाही ना. ते निवडावे खडे हे जसं घडतं आहे तसं तणही काढावंच लागतं. तसं युद्धामध्ये हिंसा घडते, त्याचा क्षत्रियाला दोष लागतच नाही. यावर आता ज्ञानोबा स्पष्टीकरण सांगतात. तो अजूनी का न विचारिसी, काय ही चिंतित आहासी, स्वधर्म तो विसरलासी, तरावे जेणे. अर्जुना तो अजूनी, अजून म्हणजे आतापर्यंत, का न विचारिशी, का बरं आपल्या मनाशी तो विचार करत नाही. कारण मागे एक विचार सांगितला ना, एरवी तरी पार्था तुझं का नेणू न मनी चित्ता, परी किडाळ ही शोचिता बहुता परी. अर्जुना मी आतापर्यंत अनेक प्रकाराने तुला सांगितलं की शोक करायला जागा नाही, पण अजूनही तुझ्या मनाला हे का पटत नाही हेही माझ्या मनाला कळत नाही. भगवंतानी सांगितलं बरं, तुझं का नेणो, तुझ्याही लक्षात का येत नाही, चित्ता न म्हणे हे माझ्याही मनाला कळत नाही. परंतु जर तू शोक करत असेल तर पुष्कळ प्रकारे विचार केला तर ही गोष्ट मात्र वाईटच आहे, हा विचार सांगितला. आता यानंतर दुसऱ्या प्रकाराने, तू अजूनही या युद्धभूमीवर आल्यानंतर अजूनपर्यंत का बरं विचार करत नाही, आपल्या मनाशी काय हे चिंतित आहासी. मनुष्य आपापल्या मनानेच विचार करतो. बरं, समोरच्या व्यक्तीला तो सांगतो की आपण मला मार्गदर्शन करा, आणि समोरच्या व्यक्तीने मार्गदर्शन केलं नाही, पण माझ्या मनाला असं वाटतं, विचारलंच कशाला. म्हणतो की नाही तुम्ही मला काही, ते मला सुचत नाही, आपण मला काहीतरी मार्गदर्शन करा. समोरच्या व्यक्तीने अधिकार बघितला, मार्गदर्शन केलं नाही, तुम्ही सांगताय खरंय पण माझ्या मनाला असं वाटतं, मग कर तुझ्या मनाप्रमाणे. काय हे चिंतित आहासे. अर्जुना काय तू आपल्या मनाशी चिंतन करत आहे. स्वधर्म तो विसरलासी, तरावे जेणे, जेणे तरावे तो स्वधर्म विसरलाशी. भगवंताने स्वधर्माचं महत्त्व सांगितलंय बरं. तरावे जेणे, ज्या स्वधर्माचं अनुष्ठान केल्यानंतर या जन्म मरणाच्या भवसागरातून, संसार सागरातून तो सहजगत्या तरुण जाशील, असा असणारा स्वधर्म तो विसरलाय अर्जुना. भगवंताने स्वधर्माचं प्रतिपादन किंवा महत्त्व पुढे सांगितलं आहे. ज्याप्रमाणे सिद्ध मंत्र संकटामध्ये उपयोगाला येतो, अनेक प्रकारचे रोग झाले तर अमृत जसं उपयोगाला येतं, तसं तरुण जाण्याकरता स्वधर्म ही पहिली पायरी आहे. ज्ञानाने मनुष्य तरुण जातो हे खरंच आहे, परंतु ते ज्ञान संपादन करण्यासाठी लागणारी योग्यता स्वधर्माच्या अनुष्ठानाशिवाय प्राप्तच होऊ शकत नाही. म्हणून देख पाजन का देख, कर्म जात अशेख, न सांडिता मोक्ष सुख पावते झाले.
जनकादिकांनी कर्माचं परिपालन केलेलंच आहे, त्याग नाही केला. कारण स्वधर्माचा अनुष्ठान करत असेल तर मल नावाचा दोष जातो. वैराग्य सिद्धी पसाय परमात्मा देता. आणि मग एवढं जर स्वधर्माचं महत्त्व असेल तर तरुण जाण्यासाठी उपयोगाचा होत असेल तर त्याला विसरता कामा नये, कधी विसरू नये, स्वधर्माला कधीच विसरू नये. भगवंतांनी याकरता 3 पर्याय सांगितले. कोणते कोणते? या कौरवा भरते जाहले, अथवा तुझची काही पातली. तिसरा पर्याय, युगची हे बुडाले जरी येत तरी स्वधर्म एक आहे, तो सर्वथा त्याज्य नव्हे. मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे. क्षत्रियाला युद्धामध्ये दया नावाची वृत्ती उपयोगाची नाही, तिथं वीर वृत्तीच उपयोगाची आहे. जर तो युद्धाच्या प्रसंगाला वीरवृत्ती टाकली आणि दया नावाची वृत्ती धारण केली तर त्या दयावृत्तीने तुला काही लाभ होणार नाही. भगवान ते सांगतात, स्वधर्माला मनुष्याने कधीच विसरू नये. याच्याकरता 3 पर्याय. या समोर असणाऱ्या कौरवा भरते झाले, या कौरवांचं काही जरी झालं तरी भक्तराज अर्जुनाने फार चिंता केली पहिल्या अध्यायामध्ये. पण काय म्हणे, हे सगळेच्या सगळे प्राणांस त्यक्त्वा धनानीच, हे सगळे प्राण धन अंतोरिया कुमरे सांडोनिया जिव्हाग्रे, हे सगळेच्या सगळे आपले कुमार पुत्र धन प्राण स्त्री या सर्वांचा परित्याग करून आलेले आहेत. यांना मारल्यानंतर मला जगावंसच वाटणार नाही, त्यामुळे मी युद्ध करणार नाही. भगवान म्हणतात त्यांचा विषय दे सोडून. या कौरवा भलते झाले, या कौरवांचं काही जरी झालं तरी स्वधर्म एक आहे, तो सर्वथा त्याज्य नव्हे. 82 क्रमांकातली जे पूर्वपद आहे ना, अर्धी ओवी, ती या ओवीचं ध्रुपद आहे. बरं कसा अर्थ लावायचा? या कौरवा भलते झाले तरी स्वधर्म एक आहे, तो सर्वथा त्याज्य नव्हे. या कौरवांचं काही जरी झालं तरी स्वधर्म नावाची एक गोष्ट आहे की तिचा सर्व प्रकारे त्याग कधीच करू नये. दुसरा विकल्प, अथवा तुझची काही पातले तरी स्वधर्म एक आहे, तो सर्वथा त्याज्य नव्हे. किंवा तुझ्याही जीवनामध्ये कोणताही प्रसंग प्राप्त झाला, कोणता प्रसंग, जरी तुला नरकात जावं लागेल, नरके नियतम वासहा भवती, किंवा स्वर्गात जाण्याचा प्रसंग आला, किंवा युद्धावर तुला मृत्यूचा प्रसंग जरी आला तरी पण स्वधर्म नावाची एक अशी गोष्ट आहे जिचा कधीही त्याग करू नये. तिसरा पर्याय की युगची हे बुडाले जरी येत, संपूर्ण असणारं युग, वर्तमान असणारी सृष्टी जरी पूर्णतया बुडून गेली तरी सुद्धा स्वधर्म नावाची एक गोष्ट आहे की तिचा मनुष्याने कधीच परित्याग करू नये. का? स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहः. आपल्या स्वधर्मामध्ये झालेलं निधनही चांगलं आहे, पण परकीय धर्माचं अनुकरण करणं हे मात्र भयंकर आहे. महापुरुषाने किती मोठा त्याग केला. धर्मवीर संभाजी महाराज, स्वधर्मी निधनम श्रेयः परधर्मो भयावहः, हे सगळे प्रसंग आहे की नाही. कौरवा भलते झाले, अथवा तुझची काही पातले, पातले म्हणजे प्राप्त झालं. संपूर्ण युग जरी बुडालं या ठिकाणी तरी स्वधर्म नावाची एक गोष्ट अशी आहे की तिचा सर्वथा सर्व प्रकारे त्याज्य म्हणजे त्याग करण्यास योग्य स्वधर्म नाही. बरं, स्वधर्माचा कधीच त्याग करू नये. यातला एक बारका वास आहे, कधी त्याग करू नये, कधीच करू नये. साधकीय दशेमध्ये पण आपल्या वाट्याला आलेला स्वधर्म किंवा स्वकर्म त्याग करू नये. अंतकरण शुद्धी आहे. सिद्ध अवस्थेला एखादा महात्मा गेला तरी कर्माचा त्याग करू नये. का? लोकसंग्रह करता ते उपयोगाचं आहे. सृष्टीचं चक्र चालावं याकरता सुद्धा कर्माचा त्याग करणं योग्य नाही. शरीराचा निर्वाह व्हावा याकरिता सुद्धा कर्माचा त्याग योग्य नाही. कर्म कधी नाही, कधीच कर्म टाकू नये. कर्म करतच राहावं. म्हणून असं म्हटलंय, कुर्वेन्नेव कर्माणि जे जे विशेषतम समाहा. उपनिषदाचा वेदाची आपल्याला आज्ञा प्रमाण आहे की मनुष्याने कर्म करत करतच शतवर्ष जीवन जगावं. कर्माचा परित्याग कधीच करू नये. जरी अंतकरण शुद्धी झाली
तर लोकसंग्रह करता कर्म उपयोगीच पडणार आहे. शरीराची हालचाल होते, कर्म महत्वाचं आहे. आणि सृष्टीचं चक्र एवं प्रवृत्तम चक्रम असं पुढं म्हटलेलं आहे ना. म्हणून आळस कधीच करू नये, सर्वथा त्याज्य नोहे. आणि परमात्मा असं म्हणतात, जर यदाचित तू या कर्माचा परित्याग केला, कोणतं? युद्ध नावाचं कर्म, म्हणजे वीरवृत्ती टाकली आणि कृपाळू वृत्ती धारण केली, तर सांग बरं अर्जुना, मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे. सांग बरं, कृपाळूपणे मग तरी जेल काय पाहे. कृपाळू नावाची वृत्ती धारण केली म्हणजे आपल्या कर्मापासून तो पलायन केलं. दयावृत्ती चांगली, पण नंतर युद्धामध्ये नाही. युद्धामध्ये जर कृपाळू वृत्ती धारण केली तर या दया नावाच्या वृत्तीने तरी जे तू तरुण जाशील का? अरे मल नावाचा दोष आहे अंतकरणामध्ये, तो कर्माशिवाय जात नाही. विक्षेप नावाचा दोष आहे, तो उपासनेशिवाय जात नाही. आणि अविद्येचा मल आहे, तो आत्मज्ञानाशिवाय जात नाही. हे गेल्याशिवाय तरणं घडत नाही. म्हणून कृपाळू नावाची वृत्ती तरी जे काय पाहे. पहा बरं अर्जुना, हे मात्र उपयोगाचं नाही. कदाचित अर्जुन जे असं म्हणेल, प्रभो माझं चित्त कृपाळू भावाला प्राप्त झालं, यात वाईट काय आहे? भगवान म्हणतात प्रसंग येत आणि वृत्ती दुसरी, हे वाईट आहे. उदाहरण पुढे सांगतात, अर्जुना तुझे चित्त जरी झाले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी. प्रसंग कोणता आहे? हे बघा, दान देण्याचा प्रसंग असेल तर मग चित्तामध्ये दयाच पाहिजे. एखाद्या व्यक्तीला गाळातून काढायचं आहे, पाण्यामध्ये बुडतो आहे, तर दयावृत्तीच पाहिजे. त्याला भूक लागली तर वाढण्यासाठी दयावृत्तीच पाहिजे. पण आला युद्धासाठी, संग्राम समय, तिथं गेल्यानंतर म्हणला नाही 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 मला तुमच्यावर दया आली. अरे अर्जुना, तुला आली दया, पण त्यांनाही आली पाहिजे ना. ते मात्र अशा पळता पळून देते, ते तुला पळून जाऊ देणार नाही, उलट धरून यावं कळा करीत. सांग बरं, मग तू दया केली तर लाभ तुला होणार नाही. उदाहरण देता, अर्जुना तुझं चित्त फार चांगलं आहे गड्या. तुझे चित्त जरी झाले द्रवीभूत, जरी तुझं चित्त अतिशय द्रवीभूत स्नेहयुक्त झालं. ज्ञानोबारांनी अर्जुनाच्या चित्तासाठी सोमकांता द्राव आला असं उदाहरण दिलंय. चंद्र करी सिंपीला सोमकांत नावाचा म्हणे. चंद्राच्या किरणाचा स्पर्श झाला की तो द्रवीभूत होतो. तर समोरचे लोक पाहिले की अर्जुनाचं चित्त झालं स्नेहयुक्त. तयापरी पार्थ अतिस्नेहे मोहितो असं म्हटलंय ना. तयापरी पार्थो अतिस्नेहे मोहितो. आणि धृतराष्ट्राचं चित्त द्रवीभूतच आहे, पण पुत्र स्नेहे मोहितो. ते फक्त आपल्या 100 मुलासाठी आहे. 100च्या पुढे मग बाकी सगळे जरी मातीत गेले काही अडचण नाही. आणि अर्जुनाचं म्हणणं काय आहे? सगळ्यांकरता काळजी करतात. अर्जुना तुझे चित्त जरी झाले द्रवीभूत तरी पण ही गोष्ट संग्राम समयी अनुचित. युद्ध नावाच्या प्रसंगाला ही गोष्ट अत्यंत अनुचित आहे, म्हणजे अयोग्य आहे. म्हणून आपल्या भारताच्या काही राजांच्या इतिहासाचं तुम्ही अवलोकन करा, तुमच्या लक्षात येईल त्यांनी पराक्रम फार चांगला गाजवला, पण शेवटच्या प्रसंगाला जो आपल्यावर प्रत्युपकार करू शकतो किंवा जो कृतघ्न राहू शकतो अशा शत्रूंना त्यांनी सोडून दिलं. आणि परिणाम त्याच शत्रूने पुन्हा त्या राजाला नष्ट केलं. म्हणून युद्धाच्या प्रसंगामध्ये दया उपयोगाची नाही. या बाबतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सरस आहे. त्यांनी अजिबात नाही. एका व्यक्तीने काहीतरी अन्याय केला, दुसऱ्या एका व्यक्तीने मध्यस्थी केली. कान्होजी जे त्यांनी मध्यस्थी केली, म्हणे की त्या व्यक्तीला तुम्ही अभय द्या. राजांना आता प्रश्न पडला, शिक्षा न द्यावी तर धाक बसत नाही. बरं शिक्षा द्यावी तर मोठा मनुष्य तुटू शकतो, पण शब्द दिला की त्यांना आम्ही अभयदान देतो, मारणार नाही. झालं. कालांतराने ज्यांनी अन्याय केला तो दरबारात आला. आल्याबरोबर त्याला पाहिलं, आता शिवाजी महाराज म्हणजे भगवान शंकराचा अवतार. तिसरा नेत्र उघडला आणि सांगितलं पकडा त्याला. पकडलं, चौरंग करा, म्हणजे 2 हाताने 2 पाय काढून टाका.
आणि मग जे मध्यस्थी करण्याकरता कान्होजी जे ते आले होते त्यांनी सांगितलं, राजे तुम्ही शब्द पाळला नाही, शब्द आम्हाला दिला त्याचा चौरंग केला. राजे म्हणे तुमचा शब्द पाळला म्हणून चौरंग केला, तुमचा शब्द नसता आम्ही त्याचं मुंडकं उडवणार होतो. कारण धाक तर बसला पाहिजे ना, नाहीतर मग भविष्य काळामध्ये काय होईल, संदेश जाईल की काही नाही, आपण कोणताही गुन्हा करायचा आणि मध्यस्थी करून राजासमोर क्षमा याचना करायची, कायद्याचा धाक बसला पाहिजे ना. आता कायद्याचा धाक तर कमी, कायद्यात पळवाटाच जास्त आहे. काय कायदे काय माहिती. अर्जुना चित्त तुझे चित्त जरी चाहले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समय. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सरस संग्रामाच्या प्रसंगाला दया नाही. आला ना तो टप्प्यामध्ये मग त्याचा कार्यक्रमच करायचा. नाही तर तिथं म्हणले या तुमच्यावर दया नाही, असं नाही, दया चालत नाही. असं म्हटलंय बघा, ऋणशेषम शत्रुशेषम. ऋण आपल्यावर जर शिल्लक असेल ठेवू नये, कारण शिल्लक ठेवलं की ते व्याजाने वाढत जातं. तस्मा शेषम न कारयेत पुन्हा पुन्हा प्रवर्धेत. शत्रूचं बीजही शिल्लक ठेवू नये, ऋणही शिल्लक ठेवू नये आणि घरामध्ये अग्नी शिल्लक ठेवू नये. नाही म्हणे मग गॅस चालू केला गेला आम्ही लग्नाला, माग राखच राहील ना घरामध्ये, दुसरं काय राहणार आहे. अग्निशेषम, अग्नी शिल्लक ठेवू नये. म्हणून बघा जुन्या काळातले लोक चुलीमध्ये राख सुद्धा ठेवत नव्हते, कारण जर निखारा पेटला तर सगळ्या, आणि नेमकं ते माळवदाची घरं असायची ना लाकडी, आगच लागायची ना. म्हणून अग्नी शिल्लक ठेवू नये. आपल्या शरीरामध्ये रोग शिल्लक ठेवू नये. नाही म्हणे गोळी घेतली थोडंसं बरं वाटलं, अरे तो रोग दबला गेला, आता तो नुसतं नवीन अवतार धारण करून येत होतो, मग शिल्लक ठेवू नये. शत्रू आहे, शत्रू अग्नी आणि कर्ज कधी शिल्लक ठेवू नये. नाही म्हणे मग दया केली त्यांच्यावर तर ते पुन्हा मग सैन्य गोळा करतात आणि आक्रमण करतात. म्हणून प्रसंग आला तर मग त्यांच्या हद्दीत जाऊन त्यांची तळबुद्ध्वस्त केली पाहिजे, म्हणजे पुढे 10-15 वर्ष काही धोका होत नाही. अर्जुना तुझे चित्त जरी चाहले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी. संग्रामाच्या प्रसंगाला हे मात्र अयोग्य आहे, अयोग्य. संग्रामाच्या प्रसंगाला काय पाहिजे, दया अजिबात नको. तिथे मात्र युद्धच करावं, कठोरतेनं करावं, हाच त्याला उपाय आहे. ते धर्मयुद्ध आहे. मग आता चित्त द्रवीभूत होणं चांगले न हो, चांगलं जरी असेल पण संग्रामाला ते उपयोगाचं नाही ना. उदाहरण किती गोड देतात ज्ञानोबा आहे. अरे अर्जुना बघा, एखादी गोष्ट चांगली आहे पण प्रसंग चांगला नसेल तर त्या गोष्टीचा उपयोग होत नाही. ते मनुष्याला प्रसंग कळायला पाहिजे बरं. आपल्याला असं वाटतं फेटा बांधल्यानंतर जसे लोक आपलं ऐकतात तसं एरवी ऐकत असेल, अरे तो प्रसंग नाही. एरवी लोकांचंच आपल्याला ऐकावं लागतं. म्हणून कुठंही माईक जर हातात मिळाला तर सांगत बसू नये, वाट बघावी आपलं प्रवचन आहे का कीर्तन आहे. सांगा प्रसंग चुकला तर उपयोग होत नाही, अवघड आहे ते. लग्नामध्ये कुठं अभंग सांगायचं असतो. आगा गो क्षीर जरी झाले तरी पथ्याशी नाही घेतले, ऐसे निही विषवय सुदले, नवज्वरी देता तेसे आणि आन करिता, नाश होईल संहिता, मनवुनी तो आता सावध होईल. या 2 ओव्याचा एकत्र विचार आहे. हे ओवी आयुर्वेदातली बरं. हल्लीच्या काळामध्ये जे आपलं वैद्यकशास्त्र आहे ना, ज्याला आपण आधुनिक वैद्यकशास्त्र म्हणतो, यावर जास्त प्रभाव पाश्चिमात्य लोकांचा आहे. आणि आपला असणारा आयुर्वेद म्हणजे सगळ्यात प्रभाव सरस आहे आणि आपल्या आयुर्वेदानुसार वागलं पाहिजे. तापाचे काही प्रकार आहेत. ज्वर म्हणजे ताप, त्यामध्ये नवज्वर नावाचा ताप आहे, एक विषम ज्वर आहे, एक काळ ज्वर आहे. हे सगळे तापाचे प्रकार आहे. आणि त्यामध्ये सुद्धा काही प्रकार आहे. बहुतेक खंदारकर महाराजांनी यातलं प्रमाण दिलं आहे. ते कोणत्या पद्धतीत कोणत्या अवस्थेमध्ये दूध घेणं चालतं त्यांनी त्याचं फार चांगल्या प्रकारे मीमांसा केली आहे. पण आता प्रवासामध्ये मला ते काही वाचता नाही आलं. पूर्वी एकदा वाचलं होतं, आता काय करावं, प्रवासामध्ये नाही ना. प्रवासात अभ्यास नाही होत बघा, प्रवासात साधना होतच नाही. प्रवासात फक्त बेजारी होती, बाकी काय होत नाही. आगा गो क्षीर, क्षीर म्हणजे दूध. पण ज्ञानोबाने लक्षण किती गोड ठेवलंय. नुसतं क्षीर म्हटलं असतं तर तुम्ही सगळ्या प्रकारचे दूध आणले असेल. पण नाही, लक्षण असं करावं, काय अव्याप्ती, अतिव्याप्ती, असंभव, हे 3 प्रकारचे दोष रहित ते लक्षणाचं लक्षण.
ज्ञानोबाने शब्द ठेवला गो म्हणजे गाय. दूध कोणतं सगळ्यात पवित्र? गाईचं. नागा गो क्षीर जरी जाहले, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची पदराड. सगळ्यात चांगलं दूध आहे गावरान गाईचं. त्याच्या पाठीमध्ये त्या मणक्यामध्ये एक प्रकारची नाडी असते, सूर्यकेतू का काहीतरी. तर ती नाडी सूर्याचे किरण शोषून घेते आणि म्हणून गाईच्या दुधामध्ये थोडासा बदामी रंग असतो किंवा सोनेरी रंग येतो बघा. त्याचं कारण त्या गाईमध्ये ती रचना असते. बाकी मानवाने विकसित केलेल्या गाईमध्ये ते नसतं. त्याच्यामध्ये एवढे जेवढं जास्त पाणी तेवढं जास्त दूध. आगाव क्षीर जरी जाहले, गाईचं दूध सगळ्यात चांगला. देशी गाईचं दूध सगळ्यात चांगलं. ज्ञानोबा म्हणतात जरी गाईचं दूध चांगलं असेल तरी पण पथ्याशी नाही घेतले. रोगामध्ये काही गोष्टी घ्याव्या लागतात, त्याला पथ्य म्हणतात. काही टाळाव्या लागतात, त्याला अपथ्य असं म्हणतात. आणि काही अजिबातच घेऊ नये, त्याला कुपथ्य म्हणतात. असे जे आपल्या असणाऱ्या जाहले तरी पथ्याशी नाही घेतले, ऐसेनी हे विष होय सुदले, नवज्वरी देता. सगळ्यात चांगलं दूध आहे गाईचं. पण रोगामध्ये एखाद्या असणाऱ्या औषधाची ताकद वाढण्यासाठी काही घटक घ्यावे लागतात, त्याला पथ्य असं म्हणतात. आणि काही टाळावे लागतात, तर त्याला अपथ्य असं म्हणतात. आणि काही गोष्टी अजिबातच घेऊ नये, तर त्याला कुपथ्य असं म्हणतात. कुपथ्याचा असा आहे, तो पदार्थ जरी पाहिला तरी रोग वाढतो, कमी होत नाही. नुसता पाहिला तरी त्याचं होऊ शकतं. आणि त्या गोष्टी टाळल्या पाहिजे. पथ्य, अपथ्य आणि कुपथ्य. आता आहारशास्त्राचा विचार जर केला तर या बाबतीमध्ये आपल्याला खूपच अज्ञान आहे. बहुधा आपण आहार करताना विचाराने तयार नाही करत, भावनेनं तयार करतो. मग आपली भावना काय असते? महाराजांनी बासुंदी खावी, श्रीखंडही खावा, कढी खावी, कारल्याची भाजी खावी, सगळं एकत्र. कसं काय शक्य आहे? ते आहाराच्या बाबतीमध्ये असं आहे, विरुद्ध आहार तर कधीच घेऊ नये. विरुद्ध जर आहार घेतला तर शरीरामध्ये अनेक प्रकारचे असणारे रोग तयार होऊ शकतात, म्हणून ते टाळले पाहिजे. तसं नवज्वर झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही पथ्य असतं, काही अपथ्य असतं. पथ्य म्हणून दूध नाही सांगितलेलं. आणि एखाद्या व्यक्तीला आवडतं, ऐसेनीही घेतले सुदले, तर ज्ञानोबा म्हणतात त्याचं अमृताप्रमाणे काम नाही होत, विष होय. ते विषाप्रमाणे मारक होतं. म्हणजे दूध चांगलंच आहे, पण नवज्वरामध्ये जर घेतलं तर अमृताप्रमाणे कार्य नाही करत, विषाप्रमाणे कार्य करतं. तसं कृपाळू वृत्ती चांगलीच आहे, पण संग्रामाच्या प्रसंगाला वापरली तर कृपाळू वृत्तीचा फायदा होत नाही, उलट नुकसान होऊ शकतं. पहिलं कारण शत्रू वाढतो, प्रजेचं रक्षण होत नाही आणि धर्म परिपालनापासून आपण टळलो गेलोय याचाही आपल्याला दोष लागतो. तैसे आणि आन करिता भलत्यानेच भलतं केलं. आणि आन म्हणजे ज्या प्रसंगाला जे योग्य नाही त्या प्रसंगाला त्याचं जर आचरण केलं तर भगवान म्हणतात नाश होईल स्वहिता, स्वतःचं हित साध्य होईल अशी गोष्ट न करता स्वहिताचा नाश होईल म्हणूनी. या कारणामुळे अर्जुना आता तू सावध होईल. आता मात्र तू सावध झालं पाहिजे. कशासाठी? आपल्या धर्माचं अनुष्ठान करण्यासाठी. म्हणजे मग सावधपणा काय येत नाही, वायाची व्याकुळ काही व्यर्थच आपल्या मनामध्ये व्याकुळ झाला, म्लान झाला, तर अशा व्याकुळतेनं काय होणार आहे? आपला निज धर्म पाही. निज म्हणजे स्वतःच्या वाट्याला आलेला धर्म जो आहे त्याच्याकडे बघ अर्जुना. आणि त्या धर्माचा फायदा असा आहे जो आचरिता. बरं, स्वधर्माचं आचरण केलं तर फायदा आहे, नाहीतर मग जो सांगितला सांगून फायदा नाही. कारण स्वधर्म आचरण महत्वाचं आहे, कारण त्याचं अनुष्ठान करायचं आहे. जो आचरिता बाद नाही कवने काळी. कोणत्याही काळामध्ये म्हणजे साधकीय काळामध्ये पण अडचण नाही, कारण अंतःकरण शुद्धी होणार आहे. आणि सिद्ध काळामध्ये सुद्धा स्वधर्माची अडचणच नाही. जो आचरिता बाध म्हणजे दोष,
म्हणून स्वधर्म किती जरी आपला कठीण असेल आणि त्याचं आचरण जर केलं तो कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही. कसा लागत नाही? काही दृष्टांत देणार आहे ज्ञानोबा आहे, तो विचार आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु